रेशन कार्ड धारकांना फेब्रुवारी महिन्याचे धान्य कधीपासून व कोणते मिळणार? नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग याबद्दलची माहिती जाणून घेऊया. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. शिधापत्रिका धारकांना दिनांक 5 फेब्रुवारीपासून धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये आवश्यक तेवढा धान्याचा साठा उपलब्ध झाल्यामुळे वितरणासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना वेळेत साखर, तांदूळ व गहू मिळावे यासाठी प्रशासनाने हे नियोजन केलेले आहे. ई-पॉस मशीनद्वारे माहिती अद्ययावत झाल्यानंतरच फेब्रुवारीचे धान्य वाटप सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राहणार आहे. मशीन अपडेटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहरातील बहुतेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य पोहोचलेले आहे. अद्ययावत प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. धान्य वाटप सुरळीत पार पडावी यासाठी पुरवठा विभागाकडून सतत देखरेख ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट सांगितलेले आहे. शिधापत्रिका धारकांना 5 फेब्रुवारीपासून धान्य वाटपात गहू, तांदूळ व साखर मिळणार आहे. ज्वारीचे वाटप केले बंद. कोणत्याही तक्रारींसाठी संबंधित पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात धान्य वितरणास विलंब झाला होता. या अगोदर सर्वसाधारण रेशन कार्ड धारकांना ज्वारी, गहू व तांदूळ देण्यात येत होते. परंतु जानेवारीपासून धान्य वाटपात बदल होत आहे व ज्वारीचे वाटप बंद करण्यात आलेले आहे. धन्यवाद.